नमस्कार. जय शंकर दत्तगुरू. मी रेकी हीलर मेघना काळे. आज मी आपल्यासमोर एंजल याविषयी थोडंफार माझे अनुभव शेअर करणार आहे. नुकताच मी एंजल वर्कशॉप अश्विनीताई यांच्याकडून केला. तर नवीन संकल्पना ही कळाली की आपण फक्त देवी देवता यांना जाणतो. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये एक अदृश्य शक्ती आहे देवाच्या स्वरूपात. पण त्याचप्रमाणे एंजल म्हणजेच देवदूत हे सुद्धा आपल्यासाठी प्रत्येकासाठी देवाने आपल्यासोबत पाठवलेले असतात जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच. पण जोवर आपल्याला या गोष्टीचं ज्ञान नसतं तोपर्यंत आपण त्यांना बोलवत नाही आणि ते आपल्याला मदत करत नाहीत. एंजल्सला बोलवलं तरच ते आपली मदत करतात. प्रत्येक एंजलला, प्रत्येकासोबत असलेल्या एंजलला हे दिसत असतं की आपण कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहोत, पण त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही मला बोलवा, तुम्ही लगेच मदत करेन. तर टर्म्स अँड कंडिशन्स असतात ना प्रत्येक गोष्टीचे. तसं यात फक्त एकच आहे की तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या स्पेसिफिक एंजलला हाक मारा, बोलवा. ती तुमच्यासाठी तयारच असते तुम्हाला मदत करायला. पण स्वतःहून कुठलीच एंजल येत नाही. त्यामुळे बोलवणं, जसं आपण देवाचाही धावा केला, देवाची भक्ती केली तरच तो आपल्याला पावतो किंवा तो आपल्यासाठी काहीतरी करतो. पण आपण देवाचं काहीही न करता जर आपण म्हणलं की देवाने माझ्यासाठी धावून यावं, तर हे देवाला कसं कळणार की याला माझ्या मदतीची गरज आहे, जोपर्यंत आपण देवाला हे मनातलं सांगणार नाही. त्याचप्रमाणे देवदूत आहेत, एंजल्स आहेत, त्यांनासुद्धा हे सांगावं लागतं की मला असे प्रॉब्लेम्स आहेत, अशी अडचण आहे, तर मला मदत करा, प्लीज हेल्प मी. आता एंजल वर्कशॉप केलं त्यावेळेला अश्विनीताईंनी त्यांच्या हातचं काहीही न राखता पुरेपूर आपल्याला दिलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून युनिवर्सशी कनेक्ट करून दिलेलं आहे, एंजल्सशी ॲटिट्यूडमेंट देऊन. आणि गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असं म्हणतात. त्याचं कारण असं की गुरुनी आपल्याला जी शिकवण दिली किंवा जो मार्ग दाखवला तो आपल्याला देवापर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्याचप्रमाणे अश्विनीताई मी म्हणेन असा गुरु आहे की म्हणजे बाहेर लोक बरेचसे फीज घेतात वगैरे, जेवढं घेतलं आहे तेवढंच देतात. पण अश्विनीताई जेवढं घेतलं आहे त्याच्या कितीतरी पटीने अधिक देतात की म्हणजे आपल्यालाही असं वाटत नाही की आपण खूप काही दिलं आणि त्याच्या रिटर्न्समध्ये आपल्याला त्याचप्रमाणे तेवढंच मिळालं, असं नाही. अश्विनीताई बोनस म्हणा, ॲडव्हान्समध्ये बऱ्याच गोष्टी देतात. स्विच वर्ड्स आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, स्विच नंबर्स आहेत, स्विच कोड आहेत. तर या एंजल वर्कशॉपमध्ये तुम्हाला या सगळ्याचा अनुभव येईलच. आता मी जेव्हा एंजल वर्कशॉपमध्ये हे घेतलं, ॲडमिशन घेतली, त्यावेळेला पहिल्याच दिवसापासून माझ्या घरामध्ये सुरवंटाचं फुलपाखरू बनत असलेलं फुलपाखरू घरामध्ये 2 दिवस मोठं होत होतं, भिंतीवर बसलं होतं. आम्हाला वाटत होतं की याला बाहेर जायचं, पण याला रस्ता मिळत नसावा, म्हणून मग शेवटी मी खिडकी उघडी करून दुसऱ्या दिवशी त्याला रस्ता दिला बाहेर जाण्याचा. तर झालं असं की जोवर माझा एंजल वर्कशॉप चालू होतं तोपर्यंत रोज मी गाडीने बाहेर येता जाताना त्याच कलरचं फुलपाखरू मला समोरून येता जाताना दिसायचं कुठेही. नंतर आम्ही एकदा बाहेर गेलो होतो, त्यावेळेलासुद्धा एका पक्षाचं पीस व्हाईट आणि ब्राऊन कॉम्बिनेशनमध्ये आम्हाला मिळालं. मी आजूबाजूला बघितलं की बरेचसे पीस असतील कदाचित, आपल्याला त्यातलं हे एक मिळालं असेल, पण कुठेच नव्हतं. तेव्हा मी हे जेव्हा ताईंना सांगितलं तेव्हा कळलं की हे जे फुलपाखरू दिसणं, फुलपाखरू आजूबाजूला असणं, फिरणं, कुठेही काहीही नसताना एखादंच फुलपाखरू समोर येणं, एखादंच पीस असं मिळणं, हे सगळे देवदूत एंजल्स आपल्यासोबत असल्याचे साईन्स असतात. आणि हे साईन्स आपल्याला देत असतात देवदूत की आम्ही तुमच्यासोबत आहोत. जसं आपण देवाला कौल लावतो, एखादं फूल ठेवतो देवावर आणि ते पडलं म्हणजे माझं काम होणार, नाही पडलं तर मग थोडा वेळ लागणार, असं असतं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे समजायचं असेल किंवा तुम्हाला ही परीक्षा असेल, तुम्ही घेत असाल देवदूतांची की तुम्ही आहात आमच्याबरोबर, हे आम्ही कसं काही ओळखायचं, तर देवदूत तुम्हाला असे सिग्नल्स देत असतात अशा रूपाने. कुठे पीस मिळेल, कुठे तुम्हाला नंबर्स दिसतील, कुठे तुम्हाला फुलपाखरं दिसतील, अशा गोष्टी ज्या अचानक समोर येतात. ट्रिपलची सिरीज, डबलची सिरीज, नंबर्सची 0 to 9 पर्यंतची, प्रत्येकाचे वेगवेगळे मिनिंग्स, या सगळ्या गोष्टी या तुम्हाला या वर्कशॉपमध्ये अश्विनीताई व्यवस्थित शिकवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञान हे परिपूर्ण असावं, अर्धवट ज्ञान हे चुकीच्या मार्गाला नेतं. तर ताई आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या योग्य आणि परिपूर्ण असं ज्ञान देतात की माणूस अर्धवट ज्ञानाने कुठेतरी अडकतो किंवा चुकतो, ती आपल्यावर वेळ येत नाही. स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट त्यांनी शिकवलेली असते.
आणि तेवढी जरी केली तरी आपण फार कमी वेळामध्ये युनिवर्सशी कनेक्ट होऊन आपल्या आयुष्यामधल्या अडचणी आणि प्रॉब्लेम्स दूर व्हायला लागून एका नवीन आयुष्याकडे आपण वाटचाल करू लागतो. तर माझी एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येकाने जमलं ते एंजल वर्कशॉपची हे घ्यावी, लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये रेकी केली असेल नसेल तरी रेकी थ्रू, आणि जर रेकी केली असेल तर त्याच्या पुढे जाऊन एंजल्सशी कनेक्ट होऊन ब्रह्मांडातल्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करून आपल्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदल घडवावा, जेणेकरून आजपर्यंत आपण जे आयुष्य जगत आलो त्याच्यामध्ये नुसते आपले प्रॉब्लेम्स आणि आपली कामं होत नाहीत, आपल्याला या अडचणी आहेत, याच विचारांमध्ये आपण जगत होतो. पण रेकी आणि रेकीच्याही पुढे जाऊन एंजल वर्कशॉपमध्ये एंजल्सशी कनेक्ट झाल्यानंतर आपली विचारसरणीच बदलते. प्रत्येक गोष्टीकडे करूया, होऊन जाईल, होणारच आहे, अशा आपल्यामध्ये बदल घडू लागतात, आपल्या विचारांमध्ये बदल घडू लागतात. आणि आधी आपलं असं असतं, हे होईल का, करायचं का नाही, जमेल की नाही, असे आपल्यात डाऊट असतात. पण जेव्हा आपण रेकीत जातो आणि एंजलशी कनेक्ट होतो तेव्हा आपण फक्त हेच करतो, हे मला करायचं आहे, हे माझं झालेलं आहे. त्यामुळे एंजल वर्कशॉप ही खूप मोठी संकल्पना आहे आणि ती आपण समजावून घेऊन त्याच्याविषयी डिटेल अभ्यास करून या ब्रह्मांडाशी पुढे जाऊन कनेक्ट व्हावं अशी मी सगळ्यांना सदिच्छा देते आणि माझे अनुभव मी इथे संपवते. धन्यवाद. जय शंकर दत्तगुरू.